नमस्कार. BA 3मध्ये आपण अमेरिकन राज्यघटनेचे वैशिष्ट्य अभ्यासत होतो आणि या वैशिष्ट्यामध्ये आपण पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 5 वैशिष्ट्य अमेरिकेच्या संविधानाची किंवा शासन व्यवस्थेची अभ्यासली होती. त्यामध्ये आपण लिखित राज्यघटना, अतिसंक्षिप्त राज्यघटना, परिधुर राज्यघटना आणि शेवटी चौथं आपण राज्यघटनेची सर्वोच्चता आणि शेवटी अध्यक्षीय शासन पद्धती या गोष्टी या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासल्या होत्या. आता आपल्याला 6वं अमेरिकन घटनेचं वैशिष्ट्य बघायचं आहे, संघराज्य पद्धती. अमेरिकेच्या संविधानामध्ये संघराज्य पद्धतीची शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येते. घटनेच्या अमेरिकेच्या संविधानाच्या कलम 4मध्ये संघराज्य पद्धतीचा उल्लेख केलेला आहे आणि या संघराज्य पद्धतीचा स्वीकार करणारी अमेरिका ही पहिली राज्यघटना आहे असा सुद्धा त्याचा उल्लेख केला जाते. आता ही संघराज्य पद्धतीमध्ये आपल्याला माहीत आहे की एक केंद्र सरकार असते जे केंद्रामध्ये केंद्राचं काम पाहत असते आणि त्यांच्या हाताखाली राज्य सरकार असते. आता आपल्या भारत देशाचा उल्लेख केला तर आपल्याला माहीत आहे की केंद्रामध्ये केंद्र सरकार आहे आणि राज्यामध्ये घटक राज्याचं वेगवेगळं सरकार आहे. आपल्या भारतात आपल्याला माहीत आहे की सध्याच्या काळात 28 घटक राज्य आहे आणि या 28 घटक राज्यामध्ये विविध पक्षांचं सरकार आहे. केंद्रामध्ये आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते सरकार काम करते आणि त्यांच्या नियंत्रणाखाली घटक राज्यामध्ये विविध पक्षाचं सरकार हे काम करत असते. यालाच काय म्हटलं जाते, संघराज्य पद्धती. अमेरिकेतसुद्धा याच प्रकारची संघराज्य पद्धती आहे. संघाचं एक सरकार आहे ज्याला केंद्र सरकार म्हटलं जाते आणि घटक राज्य एकूण अमेरिकेत साधारणतः 50 घटक राज्य आहे आणि या 50 घटक राज्यामध्ये वेगवेगळे सरकार आहे. आणि या दोन्ही घटक राज्यामध्ये केंद्र आणि या दोन्ही सरकारमध्ये मग ते केंद्र सरकार असो आणि घटक राज्य सरकार असो यांच्यामध्ये आपल्याला अधिकारांची विभागणीसुद्धा झालेली दिसून येते. आता साहजिक जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी होते तेव्हा त्यांच्यात काही मतभेद होण्याची सुद्धा शक्यता असते. मग अशा परिस्थितीत जर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये मतभेद झाला तर ती सोडवण्याची जबाबदारी ही घटनेने सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवलेली आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारचा वाद जर निर्माण झाला तर अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करून तो वाद सोडवण्याचा प्रयत्न करते. परंतु असं जरी असलं तरी अमेरिकेचं संघराज्य पद्धती ही केंद्रकर्षी प्रवृत्तीची आहे, म्हणजेच केंद्राकडे झुकणारी आहे असं आपल्याला म्हणता येईल. काही वाद निर्माण झाला तर त्याच्यामध्ये साधारणतः केंद्र सरकारच्या बाजूनेच निर्णय दिला जाते. अमेरिकेत साधारणतः 50 घटक राज्य आहे आणि या 50 घटक राज्यांना समान दर्जा दिलेला आहे. कोणत्याही घटक राज्याला विशेष घटक राज्याचा दर्जा दिलेला दिसून येत नाही. कारण सिनेट सभागृहाची सदस्य संख्या ही 100 आहे आणि प्रत्येक घटक राज्यातून 2 प्रतिनिधी ही सिनेट सभागृहात पाठवल्या जाते. म्हणजेच प्रत्येक घटक राज्याला समान प्रतिनिधित्व दिलेलं आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे संघराज्य पद्धती ही अमेरिकन संविधानाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आहे जनतेचं सार्वभौमत्व. ही जनतेचं सार्वभौमत्व राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत प्रारंभीच या जनतेच्या सार्वभौमत्वाचा उल्लेख आपल्याला अमेरिकेच्या राज्यघटनेत दिसून येते. भारताची ज्याप्रमाणे उद्देशपत्रिका आहे त्याचप्रमाणे अमेरिकेची सुद्धा उद्देशपत्रिका आहे आणि या उद्देशपत्रिकेत म्हटलं आहे की आम्ही संयुक्त राज्य अमेरिकेचे लोक ही राज्यघटना निर्माण करून तिचा स्वीकार करण्यात आलेला. जसं भारताच्या उद्देशपत्रिकेत उल्लेख आपल्याला दिसून येते की आम्ही भारताचे लोक भारताची ही राज्यघटना आमच्यासाठी निर्माण करून त्याचा स्वीकार करत आहे. त्याचप्रमाणे संयुक्त राज्य अमेरिकेच्या उद्देशपत्रिकेतसुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही संयुक्त राज्य अमेरिकेचे लोक ही राज्यघटना आमच्यासाठी निर्माण करून स्वीकार करत आहे. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला म्हणता येईल की अमेरिकेतसुद्धा जनता ही सार्वभौम आहे, सर्व सत्ताधारी आहे आणि अंतिम सत्ता ही कोणाच्या हाती सोपवलेली आहे तर जनतेच्या हाती सोपवलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे अमेरिकेतसुद्धा जनतेचं सार्वभौमत्व हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य संविधानाचं या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतरचं आहे न्यायपालिकेची सर्वोच्चता. संयुक्त राज्य घटनेच्या कलम 3मध्ये न्यायपालिकाविषयीची तरतूद आपल्याला दिसून येते. आता आपल्या भारत देशामध्ये सुद्धा जी सुप्रीम कोर्टाची संकल्पना स्वीकारण्यात आली आहे ती सुद्धा अमेरिकेच्याच राज्यघटनेतून घेण्यात आली असा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. कारण
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे अमेरिकेतसुद्धा न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि सर्वोच्चता याला काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आणि या न्यायपालिकेवर नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. तशाच आपण याआधीसुद्धा बघितले की संघ सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्ये जर कार्याच्या बाबत अधिकार क्षेत्राच्या बाबत जर काही वाद निर्माण झाला तर ती सोडवण्याची जबाबदारीसुद्धा सर्वोच्च न्यायालयावर आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार हे आपल्याला सविस्तर पुढच्या काही युनिटमध्ये अभ्यासाचं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे काय. तर अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्चता आणि न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार या सगळ्यातून आपल्याला म्हणता येईल की सर्वोच्च न्यायालय कसं आहे, न्यायपालिका ही अमेरिकेची सर्वोच्च आहे आणि अंतिम निर्णय देण्याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयावर सोपवलेली आहे. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे 9वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल सत्ता विभाजन. आता सत्ता विभाजन हे 3 घटकामध्ये केलेलं असते. शासन व्यवस्थेचे साधारणतः 3 अंग असतात. त्यामध्ये मग कार्यकारी मंडळ, संघ शासनाचं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ हे 3 अंगामध्ये शासन व्यवस्थेचा कारभार हा चालवला जातो. आणि अधिकारांची विभागणीसुद्धा यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि प्रत्येक विभाग केवळ आपलं कार्य करेल आणि इतर 2 विभागाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही याचा स्पष्ट उल्लेख हे अमेरिकेच्या संविधानात केलेला आहे. जसं आता कायदेविषयक सत्ता म्हणजे कायदे करण्याचं काम हे अमेरिकेची काँग्रेस करते, त्यालाच अमेरिकेचं कायदेमंडळसुद्धा म्हटले जाते. तसंच कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या जो शासन कारभार आहे ती पाहण्याची जबाबदारी ही कार्यकारी मंडळाकडे म्हणजेच राष्ट्राध्यक्षाकडे आहे. आणि न्यायमंडळ हे न्याय देण्याचं काम करत असते. तर अशा प्रकारे न्यायमंडळ फक्त न्याय देण्याचं काम करेल, कायदेमंडळ कायदे करेल आणि कायद्याची अंमलबजावणी ही कार्यकारी मंडळाकडे राहील. म्हणजेच अशा प्रकारे सत्तेचं विभाजन केलेलं आपल्याला अमेरिकेतसुद्धा दिसून येते. तीच संकल्पना आपल्या भारतात देशातसुद्धा स्वीकारलेली आहे. तर अशा प्रकारे वरील 4 वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. पुढच्या काही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला सत्ता नियंत्रण आणि संतुलन, मूलभूत अधिकारांचा समावेश, द्विगृही कायदेमंडळ आणि दुहेरी नागरिकत्व. आता दुहेरी नागरिकत्व हे सुद्धा अमेरिकेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासाचं. तत्पूर्वी तुम्ही जेवढे आपले जे वैशिष्ट्य शिकवलेले आहे ते पुस्तकामधले बघून बुकामध्ये लिहून घ्यावे आणि पुढचे वैशिष्ट्यसुद्धा शिकवल्यानंतर ते सुद्धा लिहून घ्यावे. धन्यवाद.